काहीतरी चांगलं होण्याआधी खूप काही वाईट होईल, त्यामुळे संयम ठेवा. जे जे वाईट झालंय त्याच्या 10 पटीने खूप चांगलं होईल. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. सो सकाळ सकाळी नाश्त्यामध्ये उपमा बनवला आणि उपम्याची जी जी भांडी पडली होती ती सगळी घासून घेतली. सो कालच्या ब्लॉगमध्ये बघितल्यानुसार तुम्हाला माहीतच असेल की माझे एक्झाम संपलेत, म्हणून मग मी अजिबात टाइम वेस्ट न करता लगेच ऑफिसला जॉईन झाले. ऍक्च्युली मला 2 तारखेपासूनच जॉईनिंग सांगितलेली, बट मला टाइम वेस्ट करायचा नव्हता, म्हणून मग मी आजच जॉईन केली. गेल्या गेल्या मस्तपैकी चहा पिला आणि कामाला सुरुवात केली. आज डे 1च होता, म्हणून जास्त काही काम नव्हतं. मस्त लंच वगैरे केला आणि आज माझ्या बॉसचा बर्थडे होता. मग तिथे बर्थडे सेलिब्रेशन वगैरे झालं आणि त्यानंतर मग संध्याकाळी जास्त काही मी शूट नाही केलं, मग घरी निघाले. बऱ्याच दिवसापासून ऑफिसची सवय सुटलेली, म्हणून थोडंसं वेगळं फील होत होतं. त्यानंतर मग घरी आले आणि आल्यानंतर घरात जो पसारा पडलेला तो बघून खूप डोकं फिरलं, म्हणून मग पहिले किचन पासून सुरुवात केली. सगळी भांडी वगैरे घासून घेतली आणि ओटा साफ केला, गॅस वगैरे पुसून घेतला आणि डस्टिंग करून घेतली. इतका जास्त पसारा झालेला ना घरामध्ये आणि इतकी जास्त घाण वाटत होती ना, मी काय सांगू. कालच मी पूर्ण डीप क्लिनिंग करून गेलेले, तरी पण घरामध्ये एवढा पसारा होता. संध्याकाळी मम्मीच्या ना कमरेमध्ये थोडी लचक भरलेली, क्रॅम्प आलेला तिला, म्हणून तिला काहीच जमत नव्हतं. मग संध्याकाळचं जेवण सुद्धा केलं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.